श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 136. रेणाईकाच्या उपाराचा स्वीकार. रेणाईकाने उपाराची तयारी करवली. स्वतः सर्वज्ञांच्या दर्शनाला निघाले. वेशीच्या दरवाजाबाहेर आले तेव्हा डोमाईचे देऊळ दिसले. तर कुळदेवतेच्या दर्शनाला अगोदर जावे असे त्यांच्या मनात आले व ते तिकडे जाण्यास निघू लागले. परंतु एकाएकी शरीरातील त्राण नाहीसे झाले व तिकडे जावावे ना. मग दोघींच्या खांद्यावर हात ठेवून मोठ्या कष्टाने देवळात गेले. विडा वाहिला. डोमाईला दंडोत केले. मग सर्वज्ञांच्या दर्शनाला निघाले आणि शरीरात पुन्हा बळ संचरले. खांद्यावरून हात काढून घेतले व स्वतः चालत आले. सर्वज्ञ छिन्न स्थळीवर बसलेले होते. रेणाईक तेथे आले. सर्वज्ञांना दंडोत केला. मग सर्वज्ञांजवळ बसले. सर्वज्ञांनी विचारले, काय नायका, तापाने दुःखी झाले का? मग रेणाईकाने ते डोमाईच्या देवळात कसे गेले ते आश्चर्य सांगितले. मग सर्वज्ञ म्हणाले, येथीची मोरीची पुरे. तेव्हा भट्टोबासांनी विचारले, जी परमेश्वर अवताराच्या ठिकाणी नवस केल्याने रोग ताप संकटे दूर होतात असे काही आहे? सर्वज्ञांनी मान्य केले. भट्टोबासांनी विचारले, जी परमेश्वर अवताराच्या ठाई कोणकोणती जातपात, कोणत्या स्त्रिया, कोणते पुरुष धर्माला अधिकारी, तसेच कोण अधिकारी असतात? सर्वज्ञ म्हणाले, वानऱ्या जे हिंसा करतात, देवतेला ईश्वर समजून पूजन करतात ते अनधिकारी, त्यांना ईश्वर ज्ञान देत नाहीत. जे देवी देवतेला शरण जात नाहीत, फक्त परमेश्वराचीच एकनिष्ठ भक्ती करतात ते अधिकारी असतात. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.